मराठीचा आदर करा, आम्ही तुमचं स्वागत करू असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। मराठी न बोलणाऱ्या कुठल्याही चालकावर बेकायदेशीररित्या कारवाई होणार नाही असा शब्दही सरनाईकांनी दिलाय। चुकीची कारवाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करू असंही सरनाईक म्हणाले। खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलंय। बाईक टॅक्सीवरून राऊतांनी हे पत्र लिहिलंय। बाईक टॅक्सीमुळे रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात सापडल्याचा मुद्दा राऊतांनी या पत्रामधून उपस्थित केलाय। प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे, परंतु कोणत्याही भाषेचं राजकारण केलं जाऊ नये, त्यामुळे देशाच्या भाषिक आणि भावनिक एकतेमध्ये दुरावा निर्माण होतो असं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलंय। मुंबईत रिक्षा चालकांवर मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। पंतप्रधान मोदींनी बालपणी चहा विकल्याचा पुरावा द्या, पुरावा दिल्यास राजकारण सोडणं असं ओपन चॅलेंज खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपला दिलाय। मोदींनी चहा कधी आणि कुठे विकला असाही सवाल राऊतांनी विचारलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। भुजबळ सोडा, आमदार खासदार हे माझी धास्ती घेतायत असं वक्तव्य हाकेंनी या व्हिडिओमध्ये केलंय। 99% रिस्पॉन्स तरी आबाला पुढे घ्या म्हणतो असंही हाके या व्हिडिओमध्ये म्हणताना पाहायला मिळत आहेत। जी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही। ओबीसी नेत्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, मात्र आता मंत्री आता या सगळ्यामध्ये ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जुंपली आहे। 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिली तर ओबीसी अडचणीत येत नाहीत का असा सवाल हाकेंनी विचारलाय। तसंच ओबीसींना शांतपणे मिळत असताना मोर्चे कशासाठी असा सवाल भुजबळ आणि ओबीसी संघटनांना विचारलाय। मुंबईतील अंधेरीमध्ये पार पडलेल्या कावड यात्रेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे मंत्री नितेश राणे वादात सापडलेत। हिंदूंकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याच्या विरोधात त्रिशूल वापरणार असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। तर अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणानंतर कुठल्या बिळात लपला होतात असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नितेश राणेंना विचारलाय। जळगाव महापालिकेच्या जीएसटी अनुदानावरून भाजप आक्रमक झालेली आहे। 328 कोटींची तफावत असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केलाय। वाढीव अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। राहता तालुक्यातल्या धनगरवाडी इथल्या आयोजित गंगागीर महाराजांच्या 179व्या सप्ताहस्थळी फडणवीस उपस्थित असणार आहेत। उद्या सप्ताहाची सांगता होणार असून लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन पार पडणार आहे। डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयामध्ये आयोजित जनता दरबारामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या विविध समस्यांचा आढावा घेत थेट अधिकाऱ्यांना निर्देश दिले। त्यानंतर त्यांनी डोंबिवलीतील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली। कामांच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत ठेकेदारांना चांगल्या दर्जाचं साहित्य वापरण्याचा सज्जड इशारा दिलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे। पुढील वर्षी होणाऱ्या 7 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर बैठकीमध्ये विशेष चर्चा झाली। या बैठकीला नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष, संघटन सचिव आणि राज्याचे प्रभारी उपस्थित होते। शिवसेना युबीडीच्या विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर ठाकरेंच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत आणि सचिन पडवळ यांनी अश्विनी भिडे यांची भेट घेतली। यावेळेला विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करू नये अशी आयुक्तांना मागणी करण्यात आली आहे। शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत पुणे झेडपीचे शिवसेना युबीडीचे गटनेते विजय शिंदेंनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंची भेट घेत निवेदन दिलंय। अन्नधान्याची गुणवत्ता, वजनातील तफावत आणि साठवणुकीबाबत तातडीने तपासणी करण्याची मागणी यावेळेला त्यांनी केलेली आहे। अमरावतीची घटना वेदनादायी आणि संतापजनक आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। सामान्यांच्या जीवाला काही किंमत नाही का असा संतप्त सवाल रोहित पवारांनी विचारलाय। घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। अमरावतीमधील स्त्री रुग्णालयामध्ये आग लागून 3 बालकांचा मृत्यू झालाय, तर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये देखील 2021 मध्ये आग लागून
10 बालकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर प्रशासनाने रुग्णालयाचं फायर ऑडिट केलं होतं। मात्र आज घडीला शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांची पाहणी केली असता इथले फायर अलार्म बंद अवस्थेमध्ये दिसून आलेले आहेत। पुण्यात एसआयआर मोहिमेनंतर 8 विधानसभा मतदारसंघामध्ये 14 लाख मतदार वगळण्याची शक्यता आहे। सर्वाधिक मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातील वगळण्याची शक्यता आहे। हडपसर मतदारसंघातून सर्वाधिक मतदार तर कसबा विधानसभा मतदारसंघातून सर्वात कमी मतदार वगळण्यात येणार आहेत। भंडारा जिल्ह्यातील गट ग्रामपंचायत निमगाव पागोरा या ठिकाणी प्लास्टिक कंपनीच्या प्रस्तावित उभारणीविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। या ग्रामसभेमध्ये प्लास्टिक कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवत भर पावसातही ठिय्या आंदोलन केलंय। पागोरा गावातील शाळेजवळच प्लास्टिक कंपनी उभारली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आलाय। घाटकोपरमध्ये मनसेकडून नाल्यावर बसून आंदोलन करण्यात आलंय। अद्याप नाले सफाई न केल्यानं मनसेने हे आंदोलन केलंय। माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर इथल्या झोपडपट्टीतील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला। तसंच नालेसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सृजन अभियान अंतर्गत 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिबिराच्या समारोपामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मार्गदर्शन करणार आहेत। गंगापूर रोडवरील ग्रेप पार्क या ठिकाणी हे शिबिर होणार आहे। रत्नागिरीमध्ये न्याय स्वराज्य सभा पार पडलेली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी यावेळेला मार्गदर्शन केलं। संविधान हा भारतीय लोकशाहीचा मूलभूत आधार असून संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणं आवश्यक आहे। याच उद्देशाने ही सभा आयोजित करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 23 विभागांना KRA पद्धत लागू करण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांना दरमहा कामांचा प्रगती अहवाल द्यावा लागणार असून कामचुकारांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील खासगी कोचिंग सेंटरच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य प्रशासनानं प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केलेला आहे। महाराष्ट्र खासगी कोचिंग केंद्र अधिनियम 2026 या मसुद्यानुसार कोचिंगचे वर्ग दिवसाला जास्तीत जास्त 5 तासच घेता येणार आहेत। तसंच एक कोचिंग सेंटरमध्ये 13 वर्षांखालील मुलांना प्रवेश देता येणार नाहीये। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 16 चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या चालकांना जपानमध्ये 1 वर्षाचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं असून भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची तयारी सुरू आहे। जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रत्यक्ष प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही। समितीचे सर्व कामकाज ऑनलाईन करण्यात येणार आहे। सुनावणी ही ऑनलाईनच होणार आहे। तशी प्रणाली बार्टीकडून तयार करण्यात आली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार कचरा भूमीवरील 185 लाख टन कचरा हटवण्याच्या प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मंजुरी दिली आहे। त्यामुळे कचरा हटवण्याच्या कामाला वेग मिळणार आहे। या जमिनीवरील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून जमीन रिकामी करण्याची जबाबदारी मुंबई पालिकेकडे सोपवण्यात आली आहे। ठाणे शहरातील बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली आहे। अशा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून मोठी धडक मोहीम हाती घेतली असून वेगवेगळ्या उपविभागांसाठी 18 विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आलेले आहेत। लोकल प्रवास सुखकर बनवण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं ठोस पावलं उचललेली आहेत। त्यानंतर्गत मध्य रेल्वेवरील 3 आणि पश्चिम रेल्वेवरील 3 अशा एकूण 6 कारशेडचा कायापालट करण्यात येणार आहे। लोकल गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्याच्या हेतून कारशेडमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासांची कामं हाती घेण्यात आली आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत। तर या विशेष गाड्यांचं भाडं नियमित गाड्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकारलं जात असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे। मुंबई, ठाणे, पालघर तसंच पुणे आदी भागातून चिपळूणकडे येणाऱ्या गणेश भक्तांना या वाढीव भाड्याचा आर्थिक फटका सहन करावा लागतोय।